नमस्कार. कधी विचार केलाय का की मराठी वाक्यातला प्रत्येक शब्द तो नक्की काय काम करतो? अहो, अगदी एखाद्या क्रिकेट टीमच्या खेळाडूंसारखं प्रत्येकाचं एक खास काम असतं. तर आज आपण मराठी व्याकरणातल्या ह्याच 8 हिरोंना म्हणजेच शब्दांच्या जातींना भेटणार आहोत. चला तर मग सुरू करूया यांची ओळख. बघा, ही कल्पना किती मस्त आहे ना. वाक्याची रचना समजायला एकदम सोपी होते. म्हणजे कसं, क्रिकेट टीममध्ये जसे बॉलर, बॅट्समन, कीपर असतात, तसंच वाक्यांमध्ये पण प्रत्येक शब्दाचा एक वेगळा रोल असतो. काही शब्द ॲक्शन दाखवतात, काही नाव सांगतात, तर काही शब्द एकमेकांना जोडतात आणि ह्याच कामावरून त्यांची ओळख ठरते. तर मग मराठी भाषेत असे एकूण किती खेळाडू आहेत, किती प्रकार आहेत शब्दांचे? तर उत्तर आहे फक्त 8. हो, खरंच अख्ख्या मराठी भाषेचा कारभार हे फक्त 8 मूळ खेळाडू सांभाळतात. इंटरेस्टिंग आहे ना? बरं, आता या 8 खेळाडूंची ना 2 मोठ्या टीम्समध्ये विभागणी केली आहे. आणि विभागणीचा नियम एकदम सोपा. एकच प्रश्न विचारायचा, हे शब्द आपलं रूप बदलतात की नाही? बस याच एका निकषावर या 2 टीम्स तयार झाल्या आहेत. आणि या आहेत त्या 2 टीम्स. एका बाजूला आहे टीम विकारी, म्हणजे शेप शिफ्टर्स, जे गरजेनुसार आपलं रूप बदलतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे टीम अविकारी, म्हणजे हट्टी, जे काहीही झालं तरी बदलत नाहीत. तर ही लढत आहे बदलणाऱ्या शब्दांची आणि न बदलणाऱ्या शब्दांची. चला तर मग सगळ्यात आधी भेटूया पहिल्या टीमला, टीम विकारी, म्हणजेच द चेंजर्स. तर विकारी शब्दांना विकारी का म्हणतात? सोपं आहे, कारण त्यांच्यात विकार म्हणजे बदल होतो. वाक्यात लिंग किंवा वचन बदललं की हे शब्द पण बदलतात. उदाहरणार्थ, एक असेल तर आपण म्हणतो कुत्रा, पण अनेक असतील तर आपण कुत्रे म्हणतो. पाहिलं, कुत्र्याचं कुत्रे झालं. हाच तो बदल जो त्यांना विकारी बनवतो. आता ह्या विकारी टीममध्ये 4 स्टार खेळाडू आहेत. कोण आहेत ते? तर नाम म्हणजे नाऊन, सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन, विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि क्रियापद म्हणजे वर्ब. हे 4ही जण वाक्याच्या गरजेनुसार आपलं रूप बदलण्यात एकदम एक्सपर्ट आहेत. ठीक आहे, आता वळूया दुसऱ्या टीमकडे. भेटूया टीम अविकारीला, द अनचेंजेबल्स. आता या अविकारी शब्दांची खासियत काय? तर त्यांची स्थिरता, म्हणजे वाक्यात काहीही होऊ दे, हे शब्द आपल्या जागेवर ठाम राहतात, अजिबात बदलत नाहीत. उदाहरणार्थ, आणि हा शब्द घ्या. राम आणि श्याम म्हणा किंवा सीता आणि गीता म्हणा, आणि बदलला का? नाही, तो तसाच राहतो. म्हणूनच तो अविकारी आहे. आणि या हट्टी न बदलणाऱ्या टीममध्ये सुद्धा 4 सदस्य आहेत. ते आहेत क्रियाविशेषण अव्यय म्हणजे ॲडवर्ब, शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन, उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजंक्शन आणि केवलप्रयोगी अव्यय म्हणजे इंटरजेक्शन. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्यांच्या नावापुढे अव्यय लागलंय. अव्यय म्हणजे ज्यात व्यय किंवा बदल होत नाही. सोपा आहे की नाही? ओके, तर आपण दोन्ही टीम्सना भेटलो. आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याची एक पटकन उजळणी करूया, म्हणजे सगळं डोक्यात एकदम फिट बसेल. चला, थोडं आठवून सांगा बघू. शब्दांचे ते 2 मुख्य गट कोणते आहेत? एक जे बदलतात आणि दुसरे जे... अगदी बरोबर. विकारी म्हणजे रूप बदलणारे आणि अविकारी म्हणजे रूप न बदलणारे. हीच आहे मराठी व्याकरणातली सगळ्यात महत्त्वाची विभागणी. आणि अजून एक सोपा प्रश्न, या दोन्ही टीम्समध्ये मिळून शब्दांच्या एकूण किती जाती किंवा प्रकार आहेत? उत्तर आहे 8. आणि इथे गंमत आहे, ही विभागणी अगदी परफेक्ट आहे. 4 खेळाडू विकारी टीममध्ये आणि 4 खेळाडू अविकारी टीममध्ये. एकदम बॅलन्स्ड. आणि ही आहे आपली फायनल टीम लिस्ट. सगळं काही एकाच जागी. इथे तुम्हाला 8ही खेळाडू, त्यांची इंग्लिश नावं, त्यांची टीम आणि त्यांचं मुख्य वैशिष्ट्य, म्हणजे ते बदलतात की नाही, हे सगळं स्पष्टपणे दिसेल. ही स्लाइड नंतरच्या अभ्यासासाठी खूप उपयोगी पडेल. तर आता आपण या 8ही शिलेदारांना आणि त्यांच्या टीम्सना ओळखलं आहे. मग आता पुढचा प्रश्न, या विकारी टीममधला सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू कोणता असेल, जो वाक्याचा कॅप्टन असतो आणि ज्याच्याबद्दल आपण सगळ्यात आधी शिकायला पाहिजे? जरा विचार करा. आपण पुढच्या वेळी ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत.